6:30. Hare Krishna. Change the timing. I don't know what time it is. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. Hare Krishna, Dandavat. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, हरे कृष्णा. मी सगळे जर चेहरा दिसला तर मला थोडा आनंद होईल, नाही तर मला वाटतं आणि कुणातरी का भिंतीकडे बघून बोलतोय सारखं वाटतंय. हरी बोल. हरे कृष्णा. Is it 7 o'clock? 7:30. What? Yeah. Oh. आय एम सॉरी, मला थोडा अचानक एक फोन आला त्यामुळे मला एकीकडे जावं लागलं. I got a phone call from US, so I had to attend that. So this is what happens when and I couldn't say no. So is it okay? We'll start now. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आज आपण तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या मनुष्य जन्मामध्ये जे हित आहे त्याच्यासाठी तो जागरूक आहे किंवा ते कर्तव्य म्हणून तो आपल्या आयुष्यामध्ये जगतो आहे, त्याचे माता आणि पिता दोघंही धन्य आहेत. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा कुळामध्ये जो आवाज नाही आ रहा. आवाज नाही आहे. येतोय प्रभुजी, आवाज येतोय. नेटवर्क तुमचा टीव्ही बघा चालू आहे का? बाकीच्यांना येतो का आवाज? हो प्रभुजी येतोय आवाज. बाकीच्यांना येतोय प्रभुजी, तुमच्याकडेच काहीतरी असेल बघा. येस प्रभुजी. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक. घरामध्ये जर सात्विक मुलं आणि मुली असतील किंवा कुटुंब सात्विक असेल तर अशा सात्विक कुटुंबाचा प्रत्यक्ष भगवंतांनाही हेवा वाटतो. म्हणजे असं सात्विक कुटुंब हे प्रत्यक्ष भगवंतालाही प्रिय आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर त्या घरामध्ये ही शुद्धता किंवा ही सात्विकता किंवा त्या घराचं भाग्य कशामुळे आहे तर गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं वाचन त्या घरामध्ये दररोज होतं आणि अखंड चिंतन विठोबाचे. त्या घरामध्ये विठ्ठलाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जप आणि कीर्तन संकीर्तन हे कायम चालू असतं. आणि असं जे घर आहे हे अत्यंत पवित्र घर आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुकाराम महाराज काय सांगतात की असे जे कोण वैष्णव आहेत त्यांची मला सेवा प्राप्त होऊ दे. तुकाराम महाराज सुद्धा बघा अशा वैष्णवांच्या शोधामध्ये आहेत की जे वैष्णव आहेत, जे विठ्ठलाचे भक्त आहेत, जे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत, अशा भक्तांच्या शोधामध्ये तुकाराम महाराज आहेत. म्हणून म्हणतात की तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. माझा दैव जे आहे किंवा माझं भाग्य जे आहे याला सीमा नाही. अशा भक्तांचा संग जर मला मिळाला तर मला माझ्या भाग्याला सीमा नाही. तितकं भगवंताच्या भक्ताचं महत्व सांगितलेलं आहे. तर या श्लोकाचा मूळ आधार जो आहे हा गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत हे दोन शास्त्र आहेत कलियुगामध्ये. तर आज विशेष करून आपण पाहतो की आज भद्र पौर्णिमा आहे आणि भागवतच्या 12व्या स्कंदामध्ये जिथं भागवत पुराण महात्म्य सांगितलेलं आहे
त्यामध्ये सांगितलेलं आहे की पौष्टपद्याम पौर्णमास्याम हेमसिंहान्वितम ददामी यो भागवतम स याती परामगते. म्हणजे जो पौर्णिमेला सुवर्णाच्या चौरंगासह भागवत ग्रंथाचे जो दान देतो त्याला परमगती लाभते. तर आपल्याकडे एवढं सोनं नाहीये की ज्याला आपण सोन्याच्या सिंहासनावरती हे भागवत घेऊन आपण दुसऱ्याला दान देऊ किंवा आपण सोन्याच्या सिंहासनावर ठेवू. पण कमीत कमी याचं महत्व तरी आपण जाणू शकतो की असं का म्हटलेलं आहे की सोन्याच्या चौरंगावरती जरी ठेवून हा श्रीमद भागवत दान दिला तर आपल्याला परमगती प्राप्त होते. तर ह्याचं उद्देश आहे की आपल्याला भागवत किती महत्वाचा आहे. तर भागवत हा सर्वश्रेष्ठ योग्य, आपण सोन्यामध्ये किंवा सोन्याच्या मुकुटामध्ये आपण एखादा हिरा ठेवतो तर कशासाठी ठेवतो की तो हिरा इतका मौल्यवान आहे म्हणून तो सोन्याच्या मुकुटामध्ये ठेवतो किंवा गळ्यामध्ये एखादा अलंकार घालतो तर त्याच्या आजूबाजूला सोन्या असते. सोन्यापेक्षा महत्व त्या मुकुटाच्या हिऱ्याचं असतं. त्याचप्रमाणे भागवत जो आहे हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे आणि म्हणून भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला सिंह राशीमध्ये सूर्य असतो आणि तो एका सिंहासनावरती आरूढ झाल्यासारखे असतो. तर त्यासाठी असा हा सगळ्या ग्रंथामध्ये प्रभुपाद एकदा अमेरिकेमध्ये गेले होते तर आणि एका लायब्ररीमध्ये गेले असताना त्यांनी विचारले की तुमच्याकडे किती ग्रंथ आहेत. तर आमच्याकडे लाखो ग्रंथ आहेत, जगातल्या सगळ्या विषयावरती आहेत. मग प्रभुपादाने विचारलं की तुमच्याकडे भगवद्गीता आहे का, भागवत आहे का. तर त्याने सांगितले की नाही, हे ग्रंथ आमच्याकडे नाही आहेत. तर प्रभुपादाने त्यांना सांगितलं की भगवद्गीता आणि भागवत जे आहेत हे या कलियुगामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. हे जर ग्रंथ तुमच्या लायब्ररीमध्ये तुमच्या जर नसतील तर तुमची लायब्ररी ही अपूर्ण आहे. तर त्यासाठी आपलं जीवन हे आपल्याकडे अनेक विषयांचे, आजकाल तर अनेक विषय लाखो लोक चर्चा करत असतात, परंतु भगवद्गीता आणि भागवत ह्याची मात्र कोणी चर्चा करत नाही. आणि हे अतिशय दुर्मिळ आहे, कारण भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये येणं हा अतिशय दुर्मिळ आहे. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. म्हणजे मनुष्याणाम सहस्रेषु हजारो मनुष्यामध्ये एखादा मनुष्य सत्य काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करून घेईल. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. सिद्धये म्हणजे सिद्ध किंवा परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करेल. अशा हजारो लोकांच्या मध्ये एखाद्याला कुठेतरी परिपूर्ण होण्याचा मार्ग सापडेल किंवा प्रामाणिक असेल. कारण आजकाल अनेक हजारो आध्यात्मिक संस्था आहेत की सगळेजण सांगतात की आपण आध्यात्मिक चर्चा करतो, आपण आध्यात्मिक ज्ञानावरती बोलतो, परंतु संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान जे आहे हे कृष्ण भक्ती, ह्याला वेदांत म्हटलेलं आहे. कृष्ण भक्ती हे सगळ्या वेदांचं सार आहे आणि हे जर देत नसतील तर ते आध्यात्मिक ज्ञान आहे ते अपुरं आहे. तर अशा हजारो लोकांच्या मध्ये एखादा कोणतरी अतिशय भाग्यवान जो खरोखरच सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा हजारो लोकांमध्ये एखादा कोणतरी परिपूर्ण होतो. असा भगवद्गीतेचं हे एक गणित आहे की ज्याच्यामध्ये सांगितले हजारो लोकांमध्ये. त्यामुळे भक्ती ही अतिशय दुर्दैव आहे. आणि दुसरं आणखी एका श्लोकामध्ये भगवान सांगतात की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे भरपूर बहुनाम अनेक जन्मानंतर ज्ञानवान, अतिशय जो ज्ञानी आहे, ज्ञानामध्ये पूर्ण ज्यांनी प्रगती केलेली आहे तो काय होतं, ज्ञानवान मा प्रपद्यते, भगवान सांगतात की मला शरण येतो. आणि त्याचं परिपूर्ण ज्ञान कशामुळे आहे की वासुदेवम सर्वमिती. वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ कारण आहे. वासुदेवम स महात्मा सुदुर्लभ, अशा व्यक्तीला महात्मा म्हटलेला आहे. आणि प्रभुपाद सांगतात की महात्मा व्यक्ती ही रबर स्टॅम्पने, कोणी 1,00,000 लोक, 2,00,000 लोक, 10 कोटी, एक देश एक समजतो एकाला महात्मा, म्हणून त्याला महात्मा म्हणता येत नाही. महात्मा कोण आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जो भगवान श्रीकृष्णाचा दुर्मिळ असा भक्त आहे
त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे. तर या भागवत जो आहे, भगवद्गीता, याचा भगवद्गीता आपल्याला भगवंताने जे ज्ञान दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की राजविद्या, भगवद्गीता जी आहे ही राजविद्या, सगळ्या विद्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ विद्या किंवा सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे राजविद्या. राजयोगम म्हणजे सगळ्या जितके म्हणून योग सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये किंवा अनेक योगांचा हा राजा आहे भगवद्गीता. राजविद्या राजयोगम पवित्रम इदम उत्तमम, हा पवित्र म्हणजे कशाला म्हटलेला आहे, जो 3 गुणांच्या पलीकडे आहे, ज्याला सत्व रज आणि तम हे तिन्ही गुणही स्पर्श करू शकत नाहीत किंवा त्याच्यापासून मुक्त जी कुठली गोष्ट आहे त्याला पवित्र असं म्हटलेलं आहे. पवित्र परमम भवान राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, पवित्रम इदम उत्तम. उत्तम याचा अर्थ आहे तम म्हणजे अंधकार, उत म्हणजे बाहेर काढणे. अंधकारातून आपल्याला बाहेर काढणारा ग्रंथ कुठला असेल तर तो भगवद्गीता. आणि उत्तम याचा अर्थ उत्तम, उत म्हणजे बाहेर काढणे, तम म्हणजे अंधकार, म्हणजे आपल्याला संपूर्ण अंधकारातून भगवद्गीता बाहेर काढते. पवित्रम परमम भवान राजविद्या राजगुह्यम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आहे हे फक्त अभ्यास करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्तीसाठी नाही आहे. प्रत्येक श्लोक जो आहे हा प्रत्यक्ष आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. असं नाही की भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी जे ज्ञान होतं ते आपल्याला आज लागू नाहीये. काही काही लोक म्हणतात की भगवद्गीता आता जुनी झाली, आता आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. तर भगवद्गीता ही कधीही जुनी होत नाही. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला जे ज्ञान दिलेलं आहे तेच ज्ञान भगवंतांनी पुन्हा 5000 वर्षापूर्वी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेलं आहे. म्हणजे हे सनातन धर्माचं जे ज्ञान आहे हे कितीही जरी जुनं असलं तरी ते नवीनच आहे. त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही आणि करायची गरज नाही. याचं कारण प्रत्यक्ष भगवंतानी ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत जेव्हा सांगतात हे पूर्ण सत्य असतं आणि सनातन म्हणजे कुठल्याही काळामध्ये, सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापारयुग असो किंवा कलियुग असो, तर कुठल्याही काळामध्ये ते सत्यच आहे आणि सर्वांना सर्व काळी लागू आहे. असं नाहीये की हे सत्ययुगामध्ये ज्ञान लागू होतं आणि कलियुगामध्ये ज्ञान लागू नाही, हे चालत नाही, असं नाही आहे. हे ज्ञान परिपूर्ण आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष जो सत्ययुगातील लोकांनी म्हणजे नारद मुनी, प्रल्हाद महाराज किंवा लक्ष्मण, हनुमान, भीष्मदेव, पांडव, ध्रुव महाराज या सर्वांनी जो अनुभव घेतला तो अनुभव आजही आपण घेऊ शकतो. तर म्हणून ह्याला प्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेतला कुठलाही श्लोक असा नाही आहे की आपल्याला तो लागू पडत नाही किंवा सार नाही आहे. त्याचं सार जे आहे हे आपल्याला लागू पडत नाही. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम, आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे तो धर्म आहे. सुसुखम म्हणजे अतिशय सहजपणे भगवंतांनी दिलेल्या या भगवद्गीतेच्या जे ज्ञान आहे सहजतेने कुणीही पालन करू शकतो. याला कुठली फार मोठी पात्रता लागत नाही. फक्त प्रामाणिक इच्छा जर असेल तर भगवद्गीतेमध्ये जे काही आहे जरी सर्वोच्च असेल तरीही ते आपण प्राप्त करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं पालन करू शकतो. सुसुखम कर्तुम म्हणजे हे प्रत्येकाचं अव्ययम म्हणजे कधीही न संपणार म्हणजे सनातन कर्तव्य आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे हे सनातन कर्तव्य आहे. तर ह्या भगवद्गीतेला राजविद्या म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वोच्च असं ज्ञान आहे. तर भगवद्गीतेमध्ये अगदी बेसिक जे ज्ञान आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवंताने दिलेलं आहे आणि त्याचा ऍडव्हान्स किंवा त्याचा पुढचा अभ्यास जो आहे हा श्रीमद भागवत मध्ये दिलेला आहे. म्हणजे भगवद्गीता ही कृष्णाने सांगितली आणि भागवत जे आहे हे कृष्णांबद्दल त्यांचे भक्त जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये जे भगवद्गीतेमध्ये ज्ञान आहे ते भगवंताच्या भक्तांनी आपल्या जीवनामध्ये कसं पालन केलं याच्याबद्दल भागवत मध्ये वर्णन येतं. म्हणून प्रभुपाद त्याला म्हणतात की भागवत जो आहे हा ग्रॅज्युएट कोर्स आहे.
भगवद्गीता हा 10वीचा म्हणजे SSC ला असतो तसा, आणि त्याच्यानंतर भागवतम हा ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे आणि चैतन्य चरितामृत जे आहे हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स. म्हणजे कसं भक्तांनी वागलं पाहिजे किंवा कसं भक्तांचं जीवन असलं पाहिजे, चैतन्य महाप्रभू ह्या सर्वांच्या आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून भक्त म्हणजे काय, कसा असावा हे स्वतः भगवंत आपल्याला चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभू आपल्याला दाखवून देत आहेत. तर भगवद्गीता आपल्याला बेसिक ज्ञान देते, म्हणजे ABC असं म्हणतो ज्याचं अध्यात्माचं, की आपण कोण आहोत, प्रकृती कोण आहे, भगवंत कोण आहे, आपण या भौतिक जगामध्ये का येतो आणि या भौतिक जगातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे आणि कशी भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताची इच्छा काय आहे, हे भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगतात. त्यानंतर भागवत जो आहे हा भगवद्गीतेमध्ये जे जे काही सारांश रूपानं सांगितलेलं आहे त्याचं विस्तार रूपानं भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. आणि भागवत जो आहे हा व्यासदेवांनी आपल्या परिपक्व अवस्थेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. ज्यावेळेला कलियुगाची सुरुवात होणार होती अशा वेळेला नारद मुनींनी व्यासदेवांना सांगितलं की तू अनेक ग्रंथ लिहिले. आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी पहिला चतुश्लोकी भागवत सांगितला, त्याच्यावरती व्यासदेवांनी 4 वेद लिहिले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यानंतर त्या वेदांच्या सूत्रांमध्ये अनेक सूत्रांमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलं. त्यानंतर उपनिषद लिहिण्यात आली, 108 उपनिषद लिहिण्यात आली. त्यानंतर 18 महापुराण लिहिण्यात आली. तर हे सगळे ग्रंथ व्यासदेवानी त्या चतुश्लोकी भागवतचा विस्तार करण्यासाठी लिहिले. पण कलियुगामध्ये आपले ती ग्रंथ समजण्या एवढी बुद्धी नाही आहे, म्हणून भागवत मध्ये सांगितलेलं आहे की मंदास मंद मतयो मंद भाग्या उपद्रुता प्रायण अल्पायुष्य सभ्य कलौस्मिन युगे जना. कलियुगातले लोक कसे आहेत की मंद, अतिशय संथ लोक आहेत कलियुगामधले. सुमंद म्हणजे आळशी आहेत. मतयो, प्रत्येकाला आपलं मतच श्रेष्ठ वाटतं. मंदा सुमंद मतयो मंद भाग्या, कलियुगातले लोक अतिशय दुर्भागी आहेत. आणि हे सगळी लक्षणं असल्यामुळे प्रायण अल्पायुष्य, त्यांचं आयुष्य फार कमी आहे. आणि प्रायण अल्पायुष्य सभ्य कलौ अस्मिन युगे जना, या कलियुगातले लोक असे हे दुर्दैवी आहेत. तर मंद का आहे? आपण सगळ्या गोष्टी अतिशय उत्साहानं करतो, पण ज्याच्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे भगवंतानी, त्या आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक जगण्यासाठी किंवा आपल्याला आध्यात्मिक जो आहे आपण मार्ग स्वीकारलेला, त्या मार्गावरती आपण फार मंद आहोत, फार स्लो चालतो. बाकी सगळ्या गोष्टी करायला आपल्याला उत्साह असतो, पण भगवंताची भक्ती करायला आपल्याला उत्साह नाही, आणि म्हणून त्याला मंद म्हटलेला आहे. आणि नंतर सुमंद, आळशी, तोच पुढे प्रकार आहे की बाकी सगळं कार्य आपण करायला उत्साहानं करतो, पण भक्ती करताना आपल्याला आळस येतो. आपल्याला जबरदस्ती करावी लागते, आपल्या मनाला, आपल्या शरीराला जबरदस्ती करावी लागते, म्हणून त्याला आळशी म्हटलेलं आहे. कलियुगातले लोक आळशी आहेत. मतयो, प्रत्येकाला आपलं मत श्रेष्ठ वाटतं आणि भगवंताचं मत कोण स्वीकार करत नाही. भगवद्गीतेमध्ये जे भगवंताने आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते भगवंत जे सांगतात हे कोण स्वीकार करत नाही कलियुगामध्ये. प्रत्येकाला आपल्या मताने वागायचं असतं. अगदी भगवद्गीता सुद्धा त्यांना आपल्या मताने समजून घ्यायची असते, किंवा आपल्याला पाहिजे तशी ते भगवद्गीता वाचतात. भगवंताचा अपेक्षा काय आहे, भगवंतांना काय आपल्याकडनं हवं आहे, हे कोणीही पाहत नाही. म्हणून प्रत्येक जण आपापली मतं या कलियुगामध्ये मांडताना आपण पाहतो. म्हणून भारतासारख्या देशामध्ये 1000पेक्षा जास्त पक्ष आहेत. हे कशासाठी? की प्रत्येक जण आपलं मत श्रेष्ठ. मग एक मत असेल, मग त्याला जे शिष्य झाले त्यांना पालन करणारे लाखो लोक असतात. मग त्यातनं एखादा संप्रदाय निर्माण होतो आणि त्यातनं एखादा पक्ष निर्माण होतो आणि 2 पक्षांमध्ये भांडणं होतात. हे सगळं कलियुगामध्ये का आहे? कलियुगाचा अर्थच आहे कलह. हा कलह का आहे? तर भगवंताच्या आज्ञेचं कोण पालन करत नाही किंवा पालन करण्याची इच्छाही नाही कोणाची, आणि म्हणून कलियुगामध्ये कलह आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कलह आहे. तर त्याचं कारण काय आहे? मता. प्रत्येक जण आपलं मत श्रेष्ठ. मी माझं मत श्रेष्ठ म्हटलं, दुसरा कोणतरी म्हणणार माझं मत श्रेष्ठ, मग आपण दोघंही भांडणार.
पण दोघंही का, हजार का, करोडो लोक जर भगवद्गीतेचं मत स्वीकार केलं तर सगळेजण एकमेकाच्या सहयोगानं, एकमेकाला मदत करत आपण सुखानं किंवा समाधानानं जगू शकतो आणि आपल्या जीवनाचं जे लक्ष्य आहे ते आपण प्राप्त करू शकतो. पण कलियुगामध्ये आपण पाहतो की अनेक जणांची अनेक अनेक मत आहेत. असं प्रभुपाद उदाहरण देतात की एखाद्या तळ्यामध्ये शांत पाणी असतं, त्याच्यामध्ये एक खडा टाकला तर काय होतं की छान तरंग असतात, दिसायला पण छान दिसतात. पण त्याच्यामध्ये 100 जर दगड टाकले तर कसा गोंधळ होतो तिकडे. तर कलियुगातल्या माणसांचं मन जे आहे हे अनेक विषय त्याच्या डोक्यामध्ये घातलेले आहेत. आता अनेक मतं त्याच्यामध्ये डोक्यामध्ये आहेत, म्हणून ते दूषित पाण्यासारखं, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये चक्र निर्माण होतात, म्हणजे भ्रमिष्ट झालेला आहे. तर म्हणून मंदास मंद मतयो मंद भाग्या, अतिशय दुर्भागी लोक आहेत की मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा हे कुत्र्या मांजरासारखे, डुकरासारखे, पशुसारखे जगतायत. पशु सुद्धा चांगले जगतात या कलियुगामध्ये. बघा, आपण पाहतो की गाय कधीही मांस खाताना आढळणार नाही, त्यानंतर वाघ कधीही गवत खाताना आपल्याला दिसणार नाही. म्हणजे पशु सुद्धा आपले धर्म पाळतात. संध्याकाळी बघा, आपल्याला पाखरं सगळी सूर्यास्त झाला की सगळेजण आपापल्या घरट्यामध्ये जाऊन झोपतात आणि सकाळी अगदी सूर्यास्ताच्या अगोदर ब्रह्ममुहूर्ताला सगळे पाखरं वगैरे, सगळे चिमण्या, सगळे काही उठलेले असतात. म्हणजे पशु पक्षी सुद्धा माणसापेक्षा चांगला धर्म पालन करतात. परंतु माणसं लेट 12 वाजेपर्यंत जागतात आणि सकाळी 8 वाजेपर्यंत झोपतात. तर पशु पक्षी सुद्धा कलियुगामध्ये चांगलं जीवन जगतात. आपल्याला माहिती आहे की फक्त जगण्यासाठी धडपडणारा एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य. बाकी आपल्याकडे पहा, 80 लक्ष योनी जगण्यासाठी कोणीही काहीही करत नाही. भगवंत त्यांची काळजी घेत आहेत. तर इतके दुर्भागी आहेत, मनुष्य जन्म प्राप्त होऊन पशुपेक्षा हीन जीवन माणसाचं झालेलं आहे कलियुगामध्ये. आणि यामुळे उपद्रुता, कायम रागैट, कायम वैतागलेले आणि कायम त्रासलेले आहेत सगळे या जगामध्ये. या जगामधले सगळे लोक पहा, आपण त्रस्त आहेत. तर कशा ना कशा कारणाने ते त्रस्त आहेत. आणि म्हणून जो व्यक्ती त्रस्त आहे त्याचं आयुष्य आपोआप कमी होत जातं. तर ह्या सगळ्या कारणामुळे कलियुगातलं आयुष्य कसं आहे, प्रायण अल्पायुष्य. कलियुगातलं आयुष्य हे अतिशय कमी आहे. प्रायण अल्पायुष्य सभ्य कलवस्मिन युगेजना. तर अशा लोकांसाठी 4 वेद काय समजणार? आजकाल आपण नावं ऐकतो, त्रिवेदी, चतुर्वेदी, द्विवेदी. ही कशावरनं आलेली आहेत? त्रिवेदी म्हणजे 3 वेद जाणणारा, त्याच्यानंतर चतुर्वेदी म्हणजे 4 वेद जाणणारा, द्विवेदी म्हणजे 2 वेद जाणणारा. आता आजकालच्या त्रिवेदी, द्विवेदी, त्रिवेदींना विचारलं तुम्ही, त्यांना वेदांची नावं सुद्धा माहिती नाहीत. तर ही सगळ्या गोष्टी आजकाल आपण पाहतो की मनुसंहितेवरती अनावश्यक जगामध्ये गोंधळ घातला जातो. पण तू मनुसंहिता ती कलियुगासाठी लागूच नाहीये. ज्या लोकांना माहिती होतं धर्म म्हणजे काय, त्यांच्यासाठी ती मनुसंहिता आहे. आणि ज्यांना माहिती आहे धर्म म्हणजे काय, त्यांच्यासाठी ती मनुसंहिता आहे. पण आजकाल आपण पाहतो की राजकारण करतात मनुसंहितेवरती, त्यानंतर महाभारत, रामायणवरती. कारण हे ग्रंथ जे आहेत हे आपल्याला समजणार नाहीत. आणि म्हणून नारद मुनीने सांगितलं की तू अशा ग्रंथाचे निर्माण कर की सगळं काही तू ज्ञान दिलेलं आहेस, पण तरी तू असंतुष्ट आहे. आणि जगातले लोक संतुष्ट केव्हा होतील? ज्यावेळेला येनात्मा सुप्रसिद्धती, ज्यावेळेला त्यांचा आत्मा प्रसन्न होईल. तू जे काय दिलंय हे कर्मकांड, त्याच्यानंतर बाहेरचे सगळे बाह्य धर्म वगैरे असे दिलेले आहे, परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्ण भक्ती या स्तरापर्यंत येत नाही तोपर्यंत हे ज्ञान जे आहे हे अपुरं आहे. आणि म्हणून या कलियुगातल्या लोकांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे हे सगळं निष्कर्ष येईपर्यंत. सगळे वेद, सगळी सूत्र, त्याच्यानंतर सगळी उपनिषद, सगळी पुराण, या सगळ्यांमध्ये वाचून नंतर त्याचा निष्कर्ष काढण्या एवढा वेळ या कलियुगामध्ये कोणाला नाहीये. एक तर त्यांना वाचता येणार नाही, दुसरं वाचलं तर समजणार नाही, आणि त्याच्यामध्ये काय आहे ते इतकं गोंधळून जातील. जसं आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि आपल्याला काय पाहिजे हे जर माहित नसेल तर आपण गोंधळून जातो, कारण एवढ्या वस्तू तिकडे विकत घेण्यासाठी असतात. पण आपल्याला माहिती असेल की आपल्याला काय घ्यायचं आहे, साबण घ्यायचा आहे, टूथपेस्ट घ्यायची आहे किंवा साखर घ्यायची आहे, आपण तेवढी घेतो आणि आपण बाहेर पडतो. म्हणजे मग आपल्याला गोंधळ होत नाही. तर शास्त्रामध्ये त्याचं सार काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर इतकी सगळी शास्त्र जी आहेत ही वाचून आपण कधी गोंधळ आपल्याला होणार नाही.
आणि म्हणून नारद मुनी व्यासदेवाला सांगतात की तू कलियुगातले लोक जी आहेत ही सगळी काय आहेत की मंद बुद्धीची आहेत, दुर्भागी आहेत, आळशी आहेत आणि ज्यांचं आयुष्य कमी आहे त्यांच्यासाठी तू सर्वोत्कृष्ट दे. आणि म्हणून भागवत जो आहे हा भगवान श्रीकृष्ण भागवत मध्ये हा श्लोक आहे, कृष्णे धाम प्रगते धर्म ज्ञान आदिबी सहा कलौ नष्ट दृशामेशो पुराण अर्को विधुनता. म्हणजे कृष्णे स्वधोपधाम बघते म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, आपल्याला धर्म काय सांगितलं, का कसा पालन करायचं ते सांगितलं आणि आपल्या कर्तव्य हे ज्या धर्माची स्थापना करायसाठी आले होते, धर्म संस्थापनार्थाय ती धर्माची स्थापना केली आणि भगवंत आपल्या धामाला पुन्हा परत गेले. आता भगवंत गेल्यानंतर काय राहिलं इथं, कसे गेले भगवंत, धर्म ज्ञान अधिभी सहा म्हणजे त्यांच्याबरोबर धर्मही गेला आणि ज्ञानही गेलं, राहिलं काय, अधर्म आणि अज्ञान. आणि म्हणून काय केलेलं आहे की कृष्ण सदोपधाम बघते धर्म ज्ञान आदिबी सहा कलौ नष्ट दृशामेशव म्हणजे कलियुगातल्या लोकांची दृष्टी आंधळी झालेली आहे. कलौ नष्ट दृशामेशव पुराण अर्क, जसा आपण अर्क काढतो म्हणजे एखादं रस असेल फळाचा तर ते शिजवून 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 त्याचा एक थेंब अर्क काढतो, आयुर्वेदामध्ये अर्काला महत्व आहे. तर तसंच सगळ्या शास्त्रांचा अर्क जो आहे पुराण अर्क म्हणजे हा जो आहे हा भागवत आहे, हा व्यासदेवाने आपल्याला दिलेला आहे, सर्व पुराणांचा अर्क आहे. तर दुसरं काहीही वाचण्याची गरज नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की दोनच ग्रंथ वाचा कलियुगामध्ये, बाकी कुठलेही ग्रंथ वाचण्याची गरज नाही. गीता भागवत करीती श्रवण, सकाळी भागवत संध्याकाळी भगवद्गीता किंवा सकाळी भगवद्गीता संध्याकाळी भागवत, असे दोन्ही ग्रंथ दररोज आपण कमीत कमी एक दोन श्लोक वाचले पाहिजेत. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा भगवद्गीता आणि भागवत ग्रंथ असला पाहिजे. आणि म्हणून भद्रपौर्णिमेच्या या आठवड्यामध्ये आजपासून या भद्रपौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्याकडे जर घरामध्ये भागवत नसेल तर निश्चितच मंदिरमधून मराठीमध्ये भागवत आहे आणि आजकाल भागवत जो आहे हा डिस्काउंट मध्ये दिला जातो भद्रपौर्णिमेच्या ह्याने. तर कोणाला पाहिजे असेल तर मंदिराशी संपर्क करा किंवा मला जरी फोन केला, तुम्हाला नंबर असेल तर आम्ही पण तशी व्यवस्था करू शकतो. तर हा भागवत प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे. भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्या घरामध्ये भागवत ग्रंथ नाहीये ते घर स्मशानासारखं आहे. याचं कारण का की स्मशानामध्ये कोण राहतं, प्रेत असतात. आणि आपल्या आत्मा जो आहे हा जिवंत होऊन जर भागवतचं पालन करत नसेल, जर आपल्या घरामध्ये भागवत नसेल तर आपलं घर जे आहे हे स्मशानासारखं आहे असं भागवतने सांगितलेलं आहे. म्हणून हे भागवतचं महत्व आहे की तुकाराम महाराज सांगितले की दररोज हा ग्रंथ भागवत वाचला पाहिजे. आणि आपण पाहतो की प्रभुपादांनी लिहिलेला भागवत जो आहे आज जगामध्ये करोडो लोकांच्या घरी आहे, जवळजवळ 80 भाषेमध्ये आहे. तर सगळ्या जगातले लोक आज भागवत वाचतायत. तर दरवर्षी या भद्रपौर्णिमेला मागच्या वर्षी जवळजवळ 30,000 भागवतमचे सेट संपूर्ण जगामध्ये 80 भाषेमध्ये वितरित करण्यात आले. तर यावर्षीही या भद्रपौर्णिमेला जवळजवळ 40 किंवा 45,000 भागवत सेट म्हणजे वितरण करण्याचं टार्गेट आहे. तर हे भागवत सेट हा आपल्या घरामध्ये असला पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. तर कशासाठी की कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पुस्तक जे आहे भागवत जे आहे हे भगवंताचा अवतार आहे. भगवंताचा जो आहे शब्दावतार आहे किंवा ग्रंथावतार आहे. भागवत ग्रंथ हे साधं ग्रंथ नाही आहे. भागवतम जो आहे हा ग्रंथावतार आहे. कृष्णे सदोपधामत प्रगते धर्मज्ञान अधिबिसा कलौ नष्ट दृशामेशो पुराण अर्को विधुनता. हा व्यासदेवानी पुराणांचा अर्क दिलेला आहे. आणि याच भागवत मध्ये सांगितलेलं आहे की हे दुर्दैवी आहे, अनर्थोपशमम साक्षात भक्तियोग मधोक्षज लोकस्य अजानातो चाक्रे सात्वता संहितम. तर जीवाला नको असलेली सगळी दुःख या भक्तियोग मधोक्षज भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने सगळी दुःखातनं आपण मुक्त होऊ शकतो. परंतु लोकस्य अजानातो, लोकांना हे माहिती नाही आहे
की चाक्रे सात्वताम संहितम, म्हणून व्यासदेवाने ही सात्वता म्हणजे सात्विक लोकांच्यासाठी शुद्ध सत्वमध्ये येण्यासाठी हे भागवत जो आहे हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हे लोक कलियुगामध्ये जाणत नाहीत. आणि म्हणून प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेला गेले तर ते भागवत घेऊन गेले, कारण भागवत जो आहे हा कलियुगातला ग्रंथ आहे. इतर ग्रंथ आपल्याला कलियुगामध्ये समजणार पण नाहीत आणि आपल्याला ते काय लागू पडते आपल्याला किंवा काय त्यातलं करावं हे आपल्याला कळणार पण नाही. तर भगवद्गीता आणि भागवत जो आहे हा सार आहे. आणि याच भागवतमच्या शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते तत् रसामृत तृप्तस्य नान्यस्यात् रते क्वचित. म्हणजे सर्व वेदांत सारम हे सगळ्या वेदांचं सार आहे श्रीमद भागवतम. श्रीमद भागवतम इष्यते तत् रसामृत तृप्तस्य, जो भागवत ग्रंथ वाचतो तो पूर्णपणे प्रसन्न आणि तृप्त होतो. तत् रसामृत तृप्तस्य नान्यत्र, म्हणजे त्याला इतर कुठेही सुख किंवा आनंद प्राप्त करण्याची धडपड करावी लागत नाही. नान्यत्र स्यात् रती क्वचित, म्हणजे क्वचित म्हणजे एक अंश सुद्धा त्याला इतर कुठली गोष्ट किंवा इतर कुठलं ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. हे सगळं मनुष्य जीवनामध्ये लागणारं जेवढे काही ज्ञान पाहिजे आपल्याला हे सगळे या भागवत मध्ये दिलेलं आहे. तर हा विशेष तुकाराम महाराज इथे सांगतात की असं ज्यांचं घर आहे, हे ज्यांच्या घरामध्ये गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, की ज्याच्या घरामध्ये दररोज गीता भागवत वाचला जातो आणि अखंड विठोबाचे चिंतन होतं, म्हणजे जप केला जातो, कीर्तन केलं जातं, भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो आणि कायम भगवंत स्मरण होतं, म्हणजे हे घर भगवंताचं आहे आणि या घरामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे आणि भगवंताच्या अस्तित्वामध्ये त्यांच्या बरोबर आपण राहतो आहोत, हा भाव आपल्या घरामध्ये निर्माण करणं. मंदिर हे एक शिक्षा केंद्र आहे, जसं शाळा कॉलेज आहे, तिथं जाऊन शिकायचं असतं पण आपल्या घरामध्ये येऊन त्याचं पालन करायचं असतं. त्याप्रमाणे गीता भागवत हे आपण समजून घेण्यासाठी मंदिरामध्ये येतो. आणि मंदिर कशासाठी पाहिजे? पूर्वीची सगळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा कृष्णाची मंदिर आहेत, ही मंदिरं फक्त मंदिरं नाही आहेत, तिथल्या ब्राह्मणाचं कर्तव्य असतं की आपण जे या भगवद्गीता भागवतांचं पालन आपल्या जीवनामध्ये करतो ते मंदिरामधल्या येणाऱ्या लोकांनाही ते दिलं पाहिजे. हा मंदिराचा उद्देश आहे. मंदिर येऊन म्हणजे फक्त तिथे आरती करणे, पूजा करणे आणि नुसत्या काही मागण्या आणि निघून जाणे ह्याच्यासाठी मंदिर नाही. मंदिर हे आध्यात्मिक शिक्षा केंद्र आहे. जसं आपण पाहतो, तुम्ही कुठल्याही इस्कॉनच्या मंदिरमध्ये जा, तुम्हाला तिथे शिकवलं जातं धर्म काय आहे, भगवंत कोण आहेत, आपला संबंध काय आहे. तर हा या मंदिराचा फरक आहे. आणि म्हणून या भद्र पौर्णिमेच्या निमित्तानं इथं आपण तुकाराम महाराजांनी जो अभंग सांगितला, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मी ज्या वेळेला लहान होतो, आमच्या वेळेला शाळा पण चांगल्या होत्या, तर आमच्या शाळेच्या भिंतीवरती हे लिहिला होता, जे शाळेच्या एका तुळईवरती गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्यावेळेला सुविचार लिहिलेले असायचे. जे कोणी आज 50-60 मध्ये असतील, त्यांनी पूर्वीच्या शाळा बघितल्या असतील की प्रत्येक शाळेच्या याच्यावरती तुकाराम महाराजांचे अभंग किंवा भगवद्गीता यातला श्लोक किंवा हे ज्ञान जे आहे हे सुविचार म्हणून लिहिलं जायचं. आज ते गेले सगळे पाठीमागे. आता कोणी टॉलस्टॉय आला किंवा न्यूटन आला, हा आला, तो आला, या सगळ्यांचे विचार लिहिले जातात. पूर्वीच्या शाळेमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग असायचे, भगवद्गीतेचे श्लोक असायचे, त्यानंतर रामायण महाभारत मधले श्लोक असायचे. तर आज आता कलियुग बदलत चाललेलं आहे, परंतु आपण भाग्यवान आहोत की प्रभुपादांच्या सारख्या शुद्ध भक्तांच्या संपर्कामध्ये आपण आलेलो आहोत. तर हे भाग्य जे आहे हे गीता भागवत करती पठण अखंड चिंतन विठोबाचे. तर हा आपल्या जीवनाचं सूत्र असलं पाहिजे. तुम्हाला काही फिलॉसॉफी तत्वज्ञान माहिती असो नसो, एवढा एक श्लोक लक्षात ठेवा, गीता भागवत करती पठण अखंड चिंतन विठोबाचे, हे आपल्या जीवनाचं ध्येय. बाकी तुम्हाला शास्त्र माहिती असो नसो, काहीही माहिती नसेल तरी चालेल, पण एवढं एक जरी दररोज तुम्ही चिंतन केला, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि या दोन गोष्टी केल्या तर आपलं जीवन पूर्णपणे सफल होईल. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, अशा वैष्णवांची सेवा जर मला मिळाली
तर माझ्या भाग्याला सीमा नाही. म्हणजे शुद्ध भक्त सुद्धा आपल्यासारख्या आपण प्रचार केल्यानंतर त्यांच्या म्हणजे हा माझ्या दिलेला उपदेश पालन करतो, त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल आनंद येतो. तर आपल्याला जर तुकाराम महाराजांना, श्री प्रभुपादांना, भगवान श्रीकृष्णाला, गुरु परंपरेनं आपल्याला प्रसन्न करायचं असेल आणि आपल्या चांगल्यासाठी तर आपण गीता भागवत वाचलं पाहिजे. गीता घ्या, असेल तर भागवतम वाचा, घरामध्ये भागवतम आणा. तर ह्या दृष्टीनं आपण जर प्रयत्न केला तर आपला जीवनामध्ये आपण सफल पण होऊ आणि आपल्याला गीता आणि भागवत म्हणजे कृष्णावतार आहे, ग्रंथावतार म्हटलेला आहे. आपल्या घरामध्ये भागवत आणून आपण त्याची पूजा करू शकतो, म्हणजे वाचू शकतो आपण आणि पालन करू शकतो. धन्यवाद. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.